नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. नवीन माईक घेतलाय, आता काय टेन्शन नाही, आवाज अडकीन काय. ज्या लोकांनी बक्षीस पाठवलं त्या लोकांचं मनापासून आभार आहे. असेच तुमच्या सपोर्ट शिवाय गरज नाही मला तर खरंच तुमचा खूप आशीर्वाद मोठा आहे. आणि उद्या एक मोठं आव्हान असेल या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील टॉपच्या नंदींना. उद्या बकासूर आहे, वेगाचा शेवट सर्जा आहे, शिक्या आहे, तसेच खूप सारे नंदी आहेत. उद्या महाराष्ट्रातील सगळे टॉपचे नंदी आहेत. हे टॉपचे नंदी तर आहेतच. घोटचा सर्जा एखाद्या वेळेस पळू पण शकेल. मुंबईची सुद्धा जोडी पाळणार आहे असं ऐकण्यात मिळते. शंभू रायबाची शॉटगन मेहरबान सुद्धा पाळणार आहे. आणि बरेच असे टॉपचे नंदी आहेत ते उद्या पळताना दिसणार आहे. परंतु उद्या एक जोडी जी आहे त्या जोडीला रोखणं अत्यंत कठीण आहे. सगळ्यांना एक मोठं चॅलेंज आहे त्या जोडीला रोखणं. आपण कुठली जोडी आहे, काय आहे नक्की, कसली पळते जोडी? मित्रांनो, ही जोडी आहे सांडू मिस्त्री तळेगाव यांचा घरचा साज छोटा देवा आणि त्याच्या सोबत पळताना दिसणार आहे लाल बादशाह हा नंदी. आणि ही घरचा साज उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे. आणि ही गाडी जी आहे ती सूरज ड्रायव्हर जायगाव हे चालवणार आहेत. आता जी बैल जी आहेत त्यांच्या दावणीला येऊन थांबलेले आहेत आणि माझा संपर्क झालाय त्यांच्याशी. त्यांना मी विचारलं की नक्की कसं काय. यांनी सांगितले घरचा साज पाळणार आहे. मित्रांनो, सोपी गोष्ट नाहीये. लाल बादशाह नावाप्रमाणेच लाल बादशाह आहे. आणि छोटा देवाभाई सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आता चालू सीझन मध्ये चांगल्या चांगल्या रथी महारथींना त्यानं घाम काढलाय. आणि कोरेगावच्या मैदानामध्ये तो फायनल मध्ये 2 नंबरचा मानकरी आहे. आणि 100% उद्या सांगतो ही गाडी 1 नंबर सुद्धा करू शकते. कारण की उद्या सगळे टॉपचे आहेत. परंतु मला मला थोडीशी भीती वाटते या गाडीची. कारण की या गाडीला खरंच स्पीड लागणार. कारण की वाटते वेळ सुपर सूरज जाधव ड्रायव्हर आहेत या गाडीवरती. आणि त्यांच्याकडे आता ते जे नंदी आहेत ते दोन्ही ते थांबलेले आहेत. तर थोडस माईक सांगा कसा आवाज येते काय. आणि खरंच लोकांनी भरपूर प्रेम दिलं. असंच प्रेम करत राहा. आणि नक्कीच एक छोटा कॅमेरा घ्यायची आपल्याला. त्याच्या सुद्धा बघूया आता काय आलं डोक्यामध्ये. कारण की बैलांचे मोठे जे आहेत त्या रील्स बनवायचे आहेत आपल्याला. आपल्याकडे जरा थोडासा मोबाईल एवढा क्लॅरिटीचा नाही म्हणावाचा. परंतु असो, लोक बक्षीस देतात त्यातच आनंद आहे. जर कोणाला जर वाटत असेल बक्षीस द्यावं तर 95 61 11 99 40 हा माझा गुगल पे फोन पे नंबर आहे. त्याच्यावरती तुम्ही करू शकताय. आणि पुन्हा एकदा ज्या लोकांनी मला बक्षीस पाठवलं त्यांचे मनापासून आभार. त्यांच्यामुळेच हा जो माईक आहे मोठा, एक चांगला माईक आहे, तो घेतलेला आहे. असंच प्रेम तुम्ही द्या आणि तुम्हाला असंच प्रेम तुम्ही आम्हाला देऊ. उद्याच्या मैदानामध्ये सगळे रथी महारथी येतील. आणि उद्याच्या मैदानामध्ये कोण 1 नंबर करू शकतो. कारण की बकासूर सुद्धा आहे त्या ठिकाणी, वेगाचा शेवट सर्जा आहे, महाराज आहे, हिंद केसरी सचिन सुद्धा आहे, हिंद केसरी लक्षा सुद्धा आहे त्या मैदानामध्ये, साखरवडीकरांचा बावऱ्या सुद्धा आहे, तसेच वाटेगाव अंबरनाथकरांचा बादल आहे, तसेच रायना देखील उद्याच्या मैदानामध्ये दिसू शकतो. कंदूरचा राजा आहे, बुलेट आहे, चित्रे आहे, मिलिटरी ऑप्शन करायचा नाही तो काय शनेश कुणापूरकरांचा चित्रे आहे, जीवन ड्रायव्हर निनाम यांचा सुंदर आहे, सिकंदर आहे 81 81. असे बरेच सारे नंदी जे आहेत उद्याच्या मैदानामध्ये. एक मोठं मैदान लखन उद्या नाही पळणार. एक महत्वाचे अपडेट, लखन उद्या पळताना नाही दिसणार. लखन आपल्याला 3 तारखेला पळताना दिसेल. तसेच सुंदर 11 11 पळताना दिसेल. शिरसोडीकरांची रायफल पळताना दिसेल. प्रत्येक जण जो आहे तो टॉपच्याच पायऱ्यात आहे. परंतु उद्या बघूया कशा पद्धतीने आहे ते. उद्याचं मैदान जे आहे ते जायगावचं होतंय. जायगाव तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी ओपनचं मैदान होते. जरा थोडस सांगा कट बिट कसा मारलाय, थोडस बघा जरा बरं वाटतंय का, चांगला कट मारलाय ना. जरा कमेंट्स मध्ये सांगा लुक कसा वाटला. आणि 100% उद्याच्या मैदानामध्ये आपण जाणार आहे. त्याच्यामुळे जे कोण फॅन्स असतील त्यांनी आपल्याला कॉल करू शकताय 95 61 11 99 40 वर. आणि त्या ठिकाणी येणार असतील तर मला कॉल करा. त्यांची सुद्धा मुलाखत घेण्याचा प्रयत्न करू. एक बकासूर प्रेमी, एक सर्जा प्रेमी, मथुर प्रेमी. मथुर कुठे दिसणार आहे? मथुर उद्या पळताना दिसणार नाहीये. कदाचित तो बिनजोड पळताना दिसू शकतो. कारण की मथुर जो आहे तो आपल्या 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये एक नामांकित मैदान असते त्या ठिकाणीच येतो. महाराष्ट्र केसरी असो किंवा हिंद केसरी असो किंवा एखादं मोठं नामांकित मैदान असेल त्या ठिकाणीच आपल्याला जो आहे तो मथुर पळताना दिसतो. ही होती मथुर बद्दल अपडेट. काही लोक मथुरचे सुद्धा खूप फॅन्स आहेत, त्यांना सुद्धा एक अपडेट महत्वाची देणं असतं. बघूया आता उद्याच्या मैदानामध्ये बकासूर कोणकोणते जे टॉपचे पैर आहेत तो व्हिडिओ संध्याकाळी 7 वाजता घेऊन येणार आहे मी. किरण शिरतोडे व्लॉग्स किंवा ब्लॉग्स दोघांच्या पैकी
उचका लागते त्या या चॅनेलवरती येतील. धन्यवाद.